गेल्या 8 दिवसांपासून आपण या ठिकाणी ज्यांच्या मधुर वाणीतनं संगीतमय असे गणेश महापुराण कथा ऐकत आहोत, त्यांच्याविषयी दोनच शब्द मी आपल्याला सांगणार आहे. वक्ता आणि श्रोता कसा असावा. श्रोतेगण, याविषयी अनेक अशा कथा ज्याचे या ठिकाणी बसले अनेक त्याचे साक्षीदार सुद्धा आहेत, परंतु ठराविकच आणि त्रोटकच दोन कथा मी आपल्याला सांगणार आहे. श्रोतेजन, गुरुजींनी या 8 दिवसामध्ये नुसतं गणेशाचीच कथा सांगितलेली नाही, तर गेल्या 5 वर्षांपासून आपल्या चाळीसगाव नगरीमध्ये कुठेतरी एक हा हिरा शिरोडे अण्णांच्या माध्यमातून जोहर याला सापडला आणि त्यांनी व्यासपीठावर त्यांना बसवलं. श्रोतेजन, एक सुंदर असा चटकला मी आपल्याला सांगतो. गेल्या 15 वर्षापूर्वी सगळ्यांना सर्वश्रुत असलेले श्री संगीत मामा यांचे चिरंजीव श्री गणेश संगीत या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आलेले आहेत. यांनी 15 वर्षापूर्वी करवीर क्षेत्री म्हणजेच कोल्हापूर क्षेत्री शंकराचार्यांच्या मठामध्ये शतचंडी आयोजित केली आणि या शतचंडीचं पौराहित्य करण्यासाठी म्हणून व्यासपीठावर बसलेले हे जे हिरे आहेत यांना मी 2 पद्धतीने संबोधणार आहे. तर हे नुसते हबप नाही आहेत, तर हे वेदशास्त्र संपन्न सुद्धा आहेत. आणि मी मगाशीच बोललो की ह्या गुरुजींनी ज्या वेळा शतचंडी तिने सुरू केली त्यावेळेस त्या शतचंडीच्या माध्यमातून आम्हा ब्राह्मणांना उदरभरणासाठी म्हणून ज्यांना पाचारण केलं गेलेलं होतं ते आमच्या साधनात आहे दिलीपांना, हे सुद्धा त्याचे साक्षीदार आहेत. कथा आणि श्रोता ज्या वेळा शतचंडी आमची चालू होती, खाकी पॅन्ट शर्ट 7 दिवसापर्यंत यायचा. सुरुवातीचे 3 दिवस आमच्या लक्षातच आला नाही की हा व्यक्ती कोण असेल, परंतु त्यांच्याविषयी जिज्ञासा जाणून घेणार नाही असं कुठं होईल का. आणि मग आमची क्षुल्लक बुद्धी शंकराचार्यापर्यंत गेली. मगाशी 2-4 दिवसापूर्वी गुरुजींनी सांगितलं की कुठे काय बोलावं, कोणाजवळ काय बोलावं, काय नाही बोलावं, कान कशासाठी असतात, तोंड कशासाठी असतं. आणि त्या माध्यमातून शंकराचार्यांजवळ जायचं म्हणजे जरा भीतीतच गेलो. आणि शतचंडीचा हा चाललेला सोहळा बघताय, कुठेतरी काहीतरी चुकलं तर ते सुद्धा सांगतायत. ज्या ठिकाणी पावित्र्य मानलं जातं त्या स्वयंपाकघरामध्ये चालत असलेला सोहळ्यातला स्वयंपाक कोणालाही परमिशन नाही, परंतु शंकराचार्यांनी सांगितलं ते तिथे सुद्धा जाऊ शकतात. याचा अर्थ हा अवल्या दुसरा कोणी नाही. गुरुजींनी मगाशी सांगितलं होतं 4 दिवसापूर्वी गजानन महाराजांचे शेगाव ते प्रत्यक्ष रूपाने आपल्या श्रोतांमध्ये तिथे गाजलेलं आहे. यांची महती मी अजून काय सांगणार. हे अपपत आहेत, वेदशास्त्र संपन्न पण आहेत. त्यांनी काही दिवसापूर्वी गरुड पुराणाविषयी सांगितलं. 8 वर्षापूर्वी माझ्याच मातोश्री जेव्हा स्वर्गवासी झाल्या त्याला मी बरेच वेळा बाहेर काढलं, परंतु तो गेला नाही. तो गरुड पुराण ऐकायला येऊन बसायचा. आजही तो येतो. नव्हे, आपण सगळ्यांनी कथा ऐकली असेल. वारीमध्ये गजानन महाराजांच्या शेगावच्या वारीमध्ये जेव्हा पंढरपूर असतात तर त्याबरोबर एक कुत्रा एक कुत्री सदैव असते, आजही जाते. याचा अनुभव सिद्ध सगळ्यांना. अशा ह्या अष्टपैलू व्यक्तीचं गुण गायलं. मगाशी पोद्दार काकांनी सांगितलं की चाळीसगावमध्ये एकच जोरी आहे का, कदाचित असेल. मला असं वाटतं त्यांचं मनावर सगळ्यांनी धरावं आणि दरवर्षी गुरुजींच्याच माध्यमातून वेगवेगळ्या कथा आपण ऐकाव्या. मागे वेळा त्यांनी देवी कथा सांगितली, भागवत सांगितलं.
त्यांच्या त्या ठिकाणी आपण म्हणतो रिद्धी आणि सिद्धी एकत्र नांदत नाही, परंतु इथे अनोखा संगम बुद्धी आणि सिद्धी एकत्र नांदताना आपल्याला दिसते. श्रोतेजनो, यासाठी म्हणून त्यांचं कठीण आणि अनोखा गाढा अभ्यास जरी असला तरी त्याच्याबरोबर म्हणतात मृत्यूशय्येवर वडील पडलेले होते आणि मृत्यूशय्येवर असताना वडिलांनी सांगितलं आपल्या घराण्यात कोणीतरी एखादी वकील असावा. सज्जनो, राहत नाही, परंतु शेवटपर्यंत व्यक्ती हा विद्यार्थीच असतो आणि ते काम त्या पूजाने करून दाखवलं. मृत्यूशय्येवर पडलेल्या वडिलांना शब्द दिला, बाबा काळजी करू नका, मी वकील होऊन दाखवेल, तिला वकिली करण्याची गरज नाही, परंतु नावापुढे ॲडव्होकेट आज लागलेला आहे. 4 दिवसानंतर ती तुम्हाला कोर्टात दिसेल. मित्र, या ठिकाणी 8 दिवसापर्यंत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून गुरुजींनी जे कथेचं निरूपण केलं, वेगवेगळ्या कथा आपल्याला सगळ्यांना ऐकवल्या. आपण जेवण झाल्यानंतर जसं स्वीट डिश घेतो तसं आपले रमेश पोद्दार यांनी सुद्धा आपल्याला स्वीट डिश दिलेली आहे. संगीतमय होण्यासाठी म्हणून सगळ्या कलाकारांनी या ठिकाणी सुद्धा साथ चांगल्यापैकी दिलेली आहे. आणि शेवटी मी एकच निरूपण करेन, शेवटी मी एकच सांगेन की गुरुजींनी या ठिकाणी माझा शब्द मानलेला आहे. चाळीसगावमध्ये अनेक पौराहित्य करणारी लोक आहेत, मला कळालं नाही, परंतु आमच्या जात आमच्या जोट आहेत. गुरुजी सगळं काम सोडून अंत्येष्टीला जातात आणि त्यांनी त्यांच्याबरोबर असे केशव गुरुजींना सुद्धा अंत्येष्टीच्या माध्यमातून पुढे आणलेलं आहे. धन्यवाद मानतो गुरुजी, तुमच्या या निरूपणाबद्दल. पुढच्या वर्षी या ठिकाणी ठेवावी किंवा त्याच्यावर अधिक मासासह नवनाथाची कथा जर ठेवली तर मला असं वाटतं आपलं सगळं चाळीसगाव सिद्ध पावेल. धन्यवाद. नको, कारण एकदा ठरलंय बोलायचं आणि महाराज व्यासपीठाला प्रणाम करू. आपण दररोज एक श्लोक इथे सर्वजण ऐकतोय. गुरुजी म्हणतायत, कथा झाल्यानंतर एक श्लोक गुरुजी आवर्जून म्हणतात, धर्माच्या करिता आमासी जगती रामाने धाडी आले, ऐसे जाणोनी राम भक्त करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती म्या नम्रतेने से, इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा से. या श्लोकाचा थोडं भावार्थ जाणून घ्या काय आहे. तर अध्यात्म करणं म्हणजे काय आहे आणि अध्यात्माची फलश्रुती काय मिळते. आज स्वर्गीय, पण या स्वर्गीय शब्दाच्या पुढचा शब्द आम्ही कधी लक्षातच घेत नाही. स्वर्गीय कमलताई, पण या 2 शब्दांच्या मध्ये सौ शब्द दिलेला आहे. स्वर्गीय सौ कमलताई सौभाग्याच्या सोबत घेऊन गेलेल्या आहेत. आणि मग त्या कशाच्या भरोश्यावरती सौभाग्य सोबत घेऊन गेलं आहे तर धर्मकार्याच्या भरोश्यावरती सौभाग्य सोबत नेलं आहे. धर्मकार्याची महती काय आहे हे या श्लोकामध्ये आपल्याला खरं लक्षात घ्यायला पाहिजे आहे. आणि आम्ही जर अशा प्रकारचं धर्मकार्य सातत्याने चिंतन करत राहिलो तर आम्हाला देखील अशा प्रकारचं वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रभू रामचंद्रांचं स्मरण आपण नित्य नियमाने जे करतो ते सौभाग्य प्राप्त करून घेणं आणि ते सौभाग्य सोबत घेऊन जाणं यासाठी आहे. आज आपण या 5 दिवसापासून 7 दिवसापासून ही कथा श्रवण करतो आहे. याच 7 दिवसासाठी नाही, हे आपलं 5वं वर्ष आहे. 5वं पुष्प आपण अर्पण करतो आहोत. या भक्तीचं निश्चितच फलश्रुती नुसतं शिरोडे परिवाराला नाही तर इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा आनंद प्राप्त होतोय, त्याचा आशीर्वाद प्राप्त होतोय आणि त्याचं वैभव सर्वांना प्राप्त होणार आहे. एवढं मी निश्चितप्रमाणे गजाननाच्या समोर आम्हा सर्वांना सांगतो. भगवान
भवानी चैतन्यं नमामि सदा सर्वदा योगसुधागरामा एकाग्रणी महापरा उपेक्षो नको गुणवन्ता अनन्ता स्थळे हे मनदाय माझे मीठे वितो मस्तक ठिकाणी ते तुझे सद्गुरु भाजतोनी अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र नांद अमास जगते रावण धाडी गले ऐसे जानुले राम भक्त कैला ऐश्वर्य भले आता धर्म सख्या तुझ्या पुरत ज्ञानम रत्वतेने असे इच्छा हो नसे मानसे करीत असे मागे हतुला असे सर्वे सुगण संगती फलाहाराला जटाभुजंग पिंगल स्फुरत्वना मणिप्रभ कदंब कुंकुमद्रव प्रवीत दिग्वधूमुखे मदांग सिंधुर स्फुरत्व भुत्तरीय मेदुरे मनो विनोद मद्भुतं विभर्तु भूत भर्तरी सहस्रलोचन प्रबुद्ध जय जले शेखर प्रसून धूनि रोदय धुनि रंग पीठऊ भुजंग राजमालया निबद्ध जाट धूतक श्रियै जिराय जायत चकोर बंधु शेखर ललाट चत्वरज्वल धनंजय क्रोरिन्द्रभ निपीत पंचदायकं नमन् लिलिम्पनायकम् सुधामयूख लेखया विराजमान शेखरं महाकपालि संपत् शिरोजटा नमस्तु नः प्रचंड पंचसायक राघवेंद्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा त्रिलोचने रतिर्ममा नवीन मेघमंडली निवृत्त दुर्धर स्फुरत् भूनिशीति निप्तम प्रबंध बंध कंधरा निलिंब निर्झरी धरत श्रियै जगत् पुरंदर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पंकज प्रखंड काली प्रभावल गंध कंदली रुचि प्रभक्त गंध कंदरम परच्चिदं सुरच्चिदं भवच्चिदं मथच्चिदं गजच्चिदं गदान्त गच्चिदं तमन् गच्चिदं भजे प्रफुल्ल नील पंकज प्रपंच काली प्रभवलं विकंठ कंदल रुचि प्रमद्ध कंधरा भुजंग पिंगल स्फुरत्वना मणिप्रभ कदंब कुंकुमद्रव प्रवीत दिग्वधूमुखे
सिंधुर स्फुरत्व भुत्तरीय मेदिरे मनोविनोद मद्भुतं विभर्तु भूत भर्तरी सहस्रलोचन प्रबुद्ध जले शेखर प्रसून धूनि रोदय धुनि रंग पीठऊ भुजंग राजमालया निबद्ध जाट धूतक श्रियै जिराय जायत चकोर बंधु शेखर ललाट जत्वरज्वल धनञ्जय क्रोरिन्द्रभ निपीत पञ्चदायकं नमन् लिलिम्पनायकम् सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्पद शिरोजटा नमस्तु नः प्रचंड पंचसायक राघवेंद्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा त्रिलोचने रतिर्ममा नवीन मेघमंडली निवृत्त दुर्धर स्फुरत्तु निशीति निप्तम प्रबंध बंध कंधरा निलिंब निर्झरी धरत श्रियै जगत पुरंदर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय प्रफुल्ल नील पंकज प्रखंड कालिम प्रभावल बसंत कंदली रुचि प्रभक्त गंध कंदरम परच्चिदं सुरच्चिदं भवच्चिदं मथच्चिदं गजच्चिदं गदान्तकच्चिदं समस्तच्चिदं